अचानक आणि सिव्हिअर पाठदुखी हे झालं 38 वर्षांच्या आय टी प्रोफेशनलला, जो दररोज 10 तास लॅपटॉपवरती बसलेला असतो. असे बरेच पेशंट येतात ओ पी डीमध्ये. पण तुम्हाला माहिती आहे का, खरं तर रेस्ट करणे हा चुकीचा उपाय आहे. बहुतेक वेळा हा जो ॲक्यूट लो बॅक पेन आहे ना, म्हणजे खालच्या बाजूची कंबरदुखी, बऱ्याच वेळा मसल स्ट्रेनमुळे होते. मसलचे अनेक फायबर्स असतात. अचानक स्ट्रेचिंगमुळे टेंडॉनला इजा झाली किंवा मसलमधले 1-2 फायबर्स समजा तुटले ओव्हर स्ट्रेच होऊन, तर त्यामुळं ते दुखतं. पेन कंट्रोलसाठी आपण काय करू शकतो? हलकं-फुलकं चालणं आणि स्ट्रेचिंग एक्सरसाइजेस आणि शॉर्ट टर्म पेन रिलीफसाठी मेडिकेशन्स म्हणजे औषधं जी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्याचा फायदा होऊ शकतो. पण जर दुखणं पाठीमधून निघून पायाकडे जातंय, लघवीच्या कंट्रोलमध्ये प्रॉब्लेम येतोय, तर हा डेंजर सिग्नल असू शकतो. ताबडतोब डॉक्टरांकडे जा. कंबरदुखीला नेहमीचं जर बाय बाय बोलायचं असेल, तर पोश्चर करेक्शन खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे पाठ सरळ ठेवायची आणि हालचाल ठेवा, व्यायाम करा. नाहीतर दुखणं क्रोनिक होऊ शकतं. 6 आठवड्यामध्ये बहुतेक पाठदुखी आपोआप सुधारते.